पुण्यात दुर्मिळ अशा गुलेन बॅरी सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढला असून तब्बल 59 संशयित रुग्ण आढळले आहेत. हा आजार मज्जातंतूवर परिणाम करतो. हातपाय थकणे, श्वसनाचा त्रास ही लक्षणं आहेत. महापालिकेने त्वरित तपासणी व उपाययोजना सुरू केली असून नागरिकांनी घाबरून न जाता दक्ष राहावे असे आवाहन आता महापालिकेच्या वतीने करण्यात आले. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.